सभासद बकरीतील पान क्रमांक 34 व 35 वरती पुढे असा उल्लेख आहे की शास्ताखान दिल्लीहून निघाल्याची खबर जेव्हा महाराजांना मिळाली तेव्हा महाराज राजगडावरती होते. त्यानंतर त्यांनी कुल सरकारकडून मोठमोठे लोक व सरनोबत यांना बोलावून घेऊन त्यांचं मत घेतलं. तेव्हा त्या सगळ्यांनी सल्ला करण्याचा मत मांडलं. दिल्लीची फौज संख्येने आपल्या फौजेपेक्षा जास्त असल्याने सल्ला करावा, युद्ध टाळावं असं या लोकांनी मत मांडलं. पण त्यावरती राजांचं असं मत होतं की सल्ला करावा तरी कोणी मातब्बर राजपूत नाही. जे आपणही राजपूत तेही राजपूत, हिंदू धर्म रक्षून आपले संरक्षण करील. शास्ताखान म्हणजे मुसलमान पातशाचा नातलग. येथे लाचलुचपत चालेना. अगर आपणास रक्षिणा सल्ल्याने भेटल्याने नाश करील. आपणास अपयच आहे. म्हणजेच सल्ला जरी केला तरी आपल्याला धोका हा मिळणारच. त्यामुळे निदान मारून जे होईल ते करू अशी हिंमत राजांनी धरली. त्यानंतर पुढे असा उल्लेख आहे की त्या दिवशी रात्री श्री भवानी राजांच्या अंगात बोलू लागली की लेकरास म्हणावे की शास्ताखान येतो, त्याची फिकीर न करणे. जैसा अफजल खान मारिला तैसा यासी मारून चालविते, तू चिंता न करणे. जैसा अफजल खान मारिला तैसा शास्ताखान येऊन उतरल्यावरी त्याचे गोटात शिरून मारामारी करणे, पराभवाते पाविते, असे श्रीने सांगून मागती राजे सावध झाले. याचा अर्थ असा की भवानी मातेने असं सांगितलं की शास्ताखान येतोय, त्याची फिकीर करू नको. जसा अफजल खान मारला तसाच शास्ताखान इथे आल्यानंतर त्याच्या गोटात शिरून मारामारी कर, विजय तुझाच होईल. तेव्हा राजांच्या जवळ जे कारकून होते त्यांनी श्रींची ही वाक्ये लिहून ठेवली होती. ती राजांना सांगितली. राजांनी श्री प्रसन्न झाली हे कळून हिंमत धरली आणि आपले लष्करात व मावळे व हुजूर लोकात निवड करून चकोट धारकरी माणूस निवडले. व त्यानंतर महाराजांनी लष्करातून 1000-2000 मावळे निवडले. व त्यानंतर शास्ताखान जेव्हा पुण्यात आला तेव्हा महाराज निवडक मावळ्यांनिशी राजगडावरून खाली उतरले. तेव्हा त्यांच्यासोबत बाबाजी बापूजी व चिमणाजी बापूजी देशकुलकर्णी हे दोघे होते.